जर खरंच 12 लाखापर्यंतच्या इन्कमवर झिरो टॅक्स आहे, मग 4 ते 8 लाखापर्यंत 5%, 8 ते 12 लाखापर्यंत 10%, हे टॅक्स स्लॅब काय आहे हे तर तुम्हाला माहितच आहे की लास्ट बजेटमध्ये अनाउन्स झाले होते. I am now happy to announce that there will be no income tax payable up to income of 12 lakh rupees. की 25-26 मध्ये तुमच्या झालेल्या कमाईवर 12 लाखापर्यंत झिरो टॅक्स असणार. पण झिरो टॅक्स कसा? चला एक्झाम्पल देऊन समजवते. जर तुमचे इन्कम 12,75,000 आहे तर त्यावर तुम्हाला स्ट्रेट अवे 75,000 स्टँडर्ड डिडक्शन मिळणार, म्हणजे तुमची टॅक्सेबल इन्कम होणार 12 लाख. तर नवीन टॅक्स स्लॅबच्या अकॉर्डिंग 12 लाखाचं टॅक्स कॅल्क्युलेशन काही अशा पद्धतीने होईल. पहिले 4 लाखापर्यंत 0%, 4 ते 8 लाखापर्यंत 5%, म्हणजेच 20,000. पुढच्या 8 ते 12 लाखापर्यंत 10%, म्हणजे 40,000. आता हे 20,000 प्लस 40,000 इज इक्वल टू 60,000 रुपये टॅक्स होतो. पण परत झिरो टॅक्स कसा? आता इथे एंट्री होते सेक्शन 87A. याच्या अकॉर्डिंग जर तुमचे इन्कम 12 लाखापर्यंतच आहे तर तुम्हाला जो काही आलेला टॅक्स आहे, म्हणजे या केसमध्ये 60,000 आला आहे, तो तुम्हाला पूर्ण रिबेट मिळेल. त्यामुळे तुमचा फायनल टॅक्स झिरो होऊन जाईल. पण हा रिबेट त्यांनाच मिळेल ज्यांचं इन्कम खरोखरच 12 लाखापर्यंतच आहे. जर तुमचं इन्कम 16 लाख आहे तर तुम्हाला पहिल्या 12 लाखावरही टॅक्स द्यायचा आहे आणि या केसमध्ये तुमची टोटल टॅक्स लायबिलिटी 1,20,000 होणार. म्हणजे जसं आपण आधी 12 लाखापर्यंत कॅल्क्युलेट केलं तशी 60,000 रुपये लायबिलिटी आणि उरलेले 4 लाखावर 15% म्हणजे 60,000. हे 60,000 प्लस आधीचे 60,000 मिळून 1,20,000 रुपये टॅक्स लायबिलिटी होते. म्हणूनच लक्षात ठेवा, टॅक्स स्लॅब वेगळा आहे आणि रिबेट हा वेगळा आहे. आणि अशाच प्रॅक्टिकल टिप्स साठी फॉलो करा, शेअर करा आणि सेव्ह करा.